स्ट्रक्चर ऑफ ॲटम किंवा ॲटॉमिक स्ट्रक्चरवर आधारित हा व्हिडिओ नंबर 2. यामध्ये आपण आयसोटोप्स, आयसोबार्स आणि आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस म्हणजे काय शिकणार आहोत. MCQ एक्झामची लिंक दिलेली आहे, परीक्षा दिली तर फार छान होईल. पहा, 2 ॲटम तुमच्या समोर आता दाखवलेले आहेत आणि माहिती पण सांगितली आहे इथे की लाल कलरचे प्रोटॉन्स आहेत आणि ब्लू कलरने दाखवलेले न्यूट्रॉन्स आहेत. मग आपण ह्या पहिल्या ॲटम मध्ये प्रोटॉनची संख्या मोजूया. 1 2 3 4 5 6 6 प्रोटॉन्स आहेत. म्हणजे हा कुणाचा ॲटम आहे? आता आपण टेबल पाठ केलाय 30 पर्यंत. मग हा कार्बनचा ॲटम आहे. चला मास नंबर काढूया. काय असते मास नंबर? प्रोटॉन अधिक न्यूट्रॉन म्हणजे टोटल न्यूक्लियॉन्सची संख्या, म्हणजे ह्या इथे एकूण पार्टिकल किती आहेत न्यूक्लियस मध्ये त्याची संख्या. आणि मग हे 13 आहे, मोजून आपण लिहिले. चला दुसऱ्या राईट साईडच्या ॲटम बद्दल अशीच माहिती लिहू आपण की 6 प्रोटॉन आहेत, म्हणजे हा सुद्धा कार्बनचा ॲटम आहे. आणि अरे थांबा, हे 12 कसं काय लिहिलं आपण हे इथे? तर मोजून लिहिलंय आपण हे 3 प्रोटॉन, हे 4 5 आणि 6 प्रोटॉन 6 न्यूट्रॉन्स म्हणजे 12 हा ॲटॉमिक नंबर झाला. पहा, मग आता आपल्याला एक वाक्य आपण शिकलो होतो की ॲटम्स ऑफ एन एलिमेंट आर सिमिलर म्हणून. सिमिलर म्हणजे जवळपास सारखे असतात म्हणे. तर हे पहा, जवळपास सारखे आहेत, आयडेंटिकल म्हणजे एक्झॅक्टली सारखे नाहीत. काय फरक आहे ह्या दोन मध्ये? हे एकाच एलिमेंटचे ॲटम आहेत, पण थोडासा फरक आहे की त्यांचा मास नंबर म्हणजेच न्यूट्रॉनची संख्या वेगळी वेगळी आहे. पहा, मग चला आपण हे 2 स्पेसिस की जे ॲटम्स ऑफ द सेम एलिमेंट की ज्यांचा ॲटॉमिक नंबर सारखा पण मास नंबर वेगळा आहे, अशांना काय म्हणायचं? तर त्यांना आजपासून आपण आयसोटोप्स असं म्हणणार आहोत. आणि त्याची डेफिनेशन व्हिडिओ पॉज करून लिहून घ्यायची, ही सगळ्यात महत्वाची. हे आपण नेहमी आपल्याला उपयोगात पडणारी गोष्ट आहे की ॲटम्स ऑफ एन एलिमेंट हॅव्हिंग सेम ॲटॉमिक नंबर but different mass number are known as isotopes. आयसोटोप मध्ये ॲटॉमिक नंबर सारखा असतो आणि मास नंबर वेगळा असतो. ॲटॉमिक नंबर सारखा का असतो? तर ते एकाच एलिमेंटचे ॲटम्स असतात. ठीक आहे. हे आयसोटोप असं नाही बरं का की 2च ॲटम एकमेकाचे आयसोटोप्स असतील. आता ह्या इथे हे सुद्धा 3 कार्बनचे 3 आयसोटोप्स आहेत, म्हणजे 3 असे ॲटम्स आपल्याला कार्बनचे सापडतात. म्हणजे आपण 1.5 लाख कार्बनचे ॲटम्स असे पाहिले तर असे 3 प्रकारचे ॲटम त्याच्यात सापडू शकतात की काही मध्ये 6 प्रोटॉन, काही मध्ये 7 काही मध्ये 1.5 लाख असे ॲटम्स घेतले आपण कार्बनचे, तर आपल्याला असे वेगळे वेगळे ॲटम्स सापडू शकतात की काहींमध्ये 6 न्यूट्रॉन असतील, काहींमध्ये 7 न्यूट्रॉन असतील, काहींमध्ये 8 न्यूट्रॉन असतील. म्हणजे ह्यांच्याकडे न्यूट्रॉनची संख्या वेगळी वेगळी आहे. पहा, मग आपण ह्यांना अशा स्पेसिसला आपण आयसोटोप्स असं म्हणतो. काही एक्झाम्पल अजून की हे हायड्रोजनचे आयसोटोप्स आहेत. पण गंमत अशी की हायड्रोजनच्या आयसोटोप्सला सिम्बॉल सुद्धा वेगळे वेगळे आहेत. पहा, फक्त हे हायड्रोजनच्या बाबतीत की जर समजा ज्याचा ॲटॉमिक नंबर 1 आहे त्याला आपण हायड्रोजन म्हणतो आणि त्याचं नाव आहे हायड्रोजनच आहे. पण ज्याच्याकडे ॲटॉमिक मास नंबर 2 आहे, हायड्रोजनच्या बाबतीत ही एक गंमत आहे की हायड्रोजनचे हे वेगळे वेगळे आयसोटोप्स आपण वेगवेगळ्या सिम्बॉलनी दाखवतो आणि त्यांना नाव पण वेगळे वेगळे आहेत. जर मास नंबर हायड्रोजनचा 1 असेल तर त्यालाच आपण हायड्रोजन म्हणतो. पण मास नंबर जर हायड्रोजनचे 2 असेल तर त्याला तुम्ही हे असं लिहिलं तरी चालते, पण त्याला बऱ्याच वेळा ही अशी लिहिण्याची पद्धत डी ने दाखवतात आणि त्याचं नाव आता ड्यूटेरियम आहे. पहा, हे व्यवस्थित लक्षात ठेवा. ड्यूटेरियम हा काही फार वेगळा एलिमेंट नाही, तो हायड्रोजनच आहे पण वेगळ्या स्वरूपातला हायड्रोजन. त्यानंतर हा 3 मास नंबर असलेला त्याचं नाव ट्रिटियम आणि त्याला टी ने दाखवतात. पहा, तर हे तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक. आणि हे फक्त कुणासाठी? फक्त आणि फक्त हायड्रोजन साठीच आहे. पहा, हे लक्षात घ्या तुम्ही. हायड्रोजनचे 3 आयसोटोप आणि त्यांच्यासाठी 3 वेगळे वेगळे नाव. आयसोटोप्स म्हणजे काय शिकलो आपण. आता हे पहा, पुन्हा एकदा तुमच्याकडे कोणते तरी 2 ॲटम्स दाखवलेत. लेफ्ट साईडच्या ॲटमकडे किती प्रोटॉन्स आहेत? तर 6 मोजले आपण, म्हणून कार्बनचा ॲटम. आता सगळे मिळून पार्टिकल म्हणजे न्यूक्लियस मध्ये किती आहेत ते पाहू. टोटल 14. का बरं?
तर 6 प्रोटॉन्स आहेत आणि 8 न्यूट्रॉन्स आहेत. ही झाली माहिती या लेफ्ट साइडच्या ऍटम बद्दल. चला राईट साइडच्या ऍटम कडे येऊ. या राईट साइडचा ऍटम पाहिला तर 7 न्यूट्रॉन्स आहेत, 7 प्रोटॉन्स आहेत. व्यवस्थित मोजून पहा तुम्ही. म्हणजे हा नायट्रोजनचा ऍटम आहे. आता टोटल पार्टिकल मोजू तर ते 14च आहेत. 7च प्रोटॉन आणि 7च न्यूट्रॉन आहेत ह्या राईट साइडच्या कडे, म्हणून त्याचा ॲटॉमिक नंबर आला 14. अरे आपण तर शिकलो होतो की वेगळ्या वेगळ्या एलिमेंटचे ॲटम हे सगळ्या पद्धतीने वेगळे असतात, पण इथे तर काहीतरी सारखेपणा दिसायला लागला आपल्याला. काय सारखेपणा आहे, काय गंमत दिसली तुम्हाला? त्यांचा सगळ्यांचा ह्या दोघांचाही मास नंबर सारखा आहे. मग अशा स्पेसीज की ज्यांचा मास नंबर सारखा आहे त्यांना आपण आयसोबार्स म्हणतो. हे नेहमी ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स की ज्यांचा मास नंबर सारखा आहे, म्हणजे डोक्यावरचा आकडा सारखा आहे, पण ॲटॉमिक नंबर वेगळा. ॲटॉमिक नंबर वेगळाच राहणार ना, कारण हे वेगळे वेगळे एलिमेंट्सचे ॲटम आहेत. हे आयसोबार्स दाखवले आपण. आयसोबार्स फक्त हे दोघच जण आयसोबार्स असतात असं नाही, की अनेक एलिमेंट्स चे ॲटम्स घेतले, आपण चेक केले फॉर एक्झाम्पल असे, आणि आपल्याला दिसलं की ह्या तिन्हीमध्ये काहीतरी साम्य आहे. काय साम्य आहे? तर हा डोक्यावरचा जो आकडा आहे तो डोक्यावरचा आकडा सगळ्यांचा सारखाच आहे. म्हणून atoms of different elements having same mass number but different atomic number are termed as isobars. फरक किंवा ह्यांच्यामध्ये कंपॅरिझन करू आपण आयसोटोप्स आणि आयसोबार्स मध्ये. आयसोटोप्स म्हणजे कोण? सारख्या एलिमेंटचे ॲटम किंवा एकाच एलिमेंटचे ॲटम. आयसोबार्स म्हणजे वेगळ्या वेगळ्या एलिमेंटचे ॲटम. ॲटॉमिक नंबर सारखा असतो आयसोटोप्स मध्ये, इथे ॲटॉमिक नंबर वेगळा वेगळा. मास नंबर इथे वेगळा, तर इकडे मास नंबर सारखा. आता लक्षात घ्या की आयसोटोप्स मध्ये प्रोटॉन इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते. काय वेगळं असते हो? तर न्यूट्रॉनची संख्या वेगळी असते. आणि इकडे सगळेच पार्टिकलची संख्या वेगळी वेगळी. म्हणजे दोन ॲटम आपण कंपेअर केली तर दोघांकडे सारख्या संख्येने प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन न्यूट्रॉन असणार नाहीत. आता सर्वात महत्वाची गोष्ट की जो आपण पिरियडिक टेबल पाहिला, त्या पिरियडिक टेबल मध्ये पोझिशन किंवा जागा आपण कशाच्या आधारावर देतो एलिमेंटला? तर त्याच्या ॲटॉमिक नंबरच्या. मग ह्या इथे ॲटॉमिक नंबर सारखाच असतो आयसोटोपचा, म्हणजे ह्यांची पिरियडिक टेबल मध्ये पोझिशन कशी असेल? सारखीच. आणि हे इकडे हे वेगळे वेगळे एलिमेंट आहेत, म्हणून त्यांना वेगळी वेगळी पोझिशन असेल पिरियडिक टेबल मध्ये. हे कंपॅरिझन होतं आयसोटोप्स आणि आयसोबार्सचं. व्हिडिओ पॉज करा आणि लिहून घ्या. आयसोबार्स शिकलो आपण. आता काहीतरी दोन स्पेसीज तुम्हाला दाखवलेले आहेत, ह्यांच्याविषयी माहिती की प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन ह्या प्रत्येकाकडे किती किती आहेत ते आपण पाहू. मग पहा प्रोटॉन किती आहेत पहिल्या स्पेसीज कडे. ॲटॉमिक नंबर 6 आहे म्हणजे 6 प्रोटॉन. हा ॲटम आहे म्हणजे 6 इलेक्ट्रॉन. आणि मग न्यूट्रॉनची संख्या कशी काढतो आपण? न्यूट्रॉनची संख्या ते ह्या वरच्या आकड्यातून हा खालचा आकडा मायनस केला. हा वरचा आकडा प्रोटॉन आणि न्यूट्रॉन आहे आणि हा फक्त प्रोटॉन आहे, म्हणून आपल्याला हा आकडा आला 8. चला आपण ह्या सेकंड स्पेसीस बद्दल सुद्धा माहिती लिहू. अरे हे तर गंमत दिसली किंवा आपल्याला काय की न्यूट्रॉनची संख्या सारखी आहे या दोन स्पेसीस कडे. मग असे स्पेसीज की ज्यांच्याकडे न्यूट्रॉनची संख्या सारखी असेल अशांना आपण आयसोटोन्स असं म्हणतो. आयसोटोन्स म्हणजे कोण? की ज्यांच्याकडे न्यूट्रॉनची संख्या सारखी आहे, न्यूट्रॉन नंबर सेम आहे, अशा दोन स्पेसीजला कोणते दोन ॲटम घेतले आणि त्यांच्याकडे न्यूट्रॉन किती किती आहेत ते पाहिले तर आपल्याला लक्षात येईल की सारखे जर असतील तर त्याला आपण आयसोटोन्स म्हणायचं. आता ही एक माहिती शिकलो होतो यापूर्वी आपण की ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. म्हणजे काय की फॉर एक्झाम्पल क्लोरीनचा ॲटम, आता ह्याच्याकडे प्रोटॉन 17 इलेक्ट्रॉन 17 ही कुठून आणली माहिती आपण? तर आपल्याला माहिती आहे की क्लोरीनचा ॲटॉमिक नंबर 17 आहे, म्हणजे ह्या न्यूक्लियस मध्ये 17 प्रोटॉन्स असतील. त्याच्यानंतर ह्याच्या भोवती 17 इलेक्ट्रॉन्स दिसायला लागलेत बघा. ह्याच्या भोवती 17 मोजून पहा तुम्ही, 17 इलेक्ट्रॉन्स दाखवलेत. हे 17 इलेक्ट्रॉन्स. आता एखाद्या स्पेसीस कडे पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्जची संख्या जर सारखीच असेल, निगेटिव्हली चार्जड पार्टिकल आणि पॉझिटिव्हली चार्जड पार्टिकलची संख्या सारखीच असेल, तर ह्याचा जर हिशेब केला तर काय होईल पाहावं? तर हिशेब शून्य येईल. का बरं हा हिशोब शून्य आला? तर
पॉझिटिव्ह चार्ज जेवढे आहेत तेवढेच निगेटिव्ह चार्ज आहेत आणि ते एकमेकाला मग कॅन्सल करतील. ठीक आहे, ह्या ऍटम बद्दल ही माहिती. म्हणून आपण कालच्या व्हिडिओमध्ये म्हणलो की ऍटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल म्हणून. आता चला हे हायड्रोजनचा ऍटम घेतला. हायड्रोजन बिचारा एकच प्रोटॉन एकच इलेक्ट्रॉन आणि हिशेब पुन्हा 0 आला. का बरं? तो ऍटम आहे सारखेच नंबर ऑफ प्रोटॉन्स इलेक्ट्रॉन्स. ह्यालाच मी इकडे डबल लिहिले पहा. आता काय इकडे लक्ष द्या, हा राईट साइडचा हायड्रोजन, ह्याच्याकडे लक्ष द्या तुम्ही. हे जसेच्या तसे इकडे लिहिलेत. आता ह्या राईट साइडच्या हायड्रोजननी ज्याला आपण सर्कल केले त्यांनी एक इलेक्ट्रॉन तेव्हा निघाला बा, त्याचा इलेक्ट्रॉन तिथून त्यांनी देऊन टाकला. कुणाला? क्लोरीनच्या ऍटमला दिला. हायड्रोजनच्या ऍटमने त्याचा स्वतःचा एक इलेक्ट्रॉन डोनेट केला, दान केला, घे म्हणला क्लोरीनला. ओके, आता हे जी माहिती लिहिली बाकीची सगळी, हे इथे आकडे हे वगैरे वगैरे जे काही लिहिलेलं आहे, ही केव्हाची माहिती आहे? तर ही पूर्वीची माहिती आहे, इलेक्ट्रॉन देण्याच्या आधी. आता इलेक्ट्रॉन एक्सचेंज झाला पहा, ह्या दोघांमध्ये इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण झाली, एक्सचेंज झाला. काय झालं की ह्या हायड्रोजननी एक इलेक्ट्रॉन हा एक इलेक्ट्रॉन क्लोरीनला देऊन टाकला. मग पहा, नीट लक्षात घ्या की हा जो आकडा आपण लिहिला होता हा आकडा पूर्वीचा होता, एक्सचेंजच्या पूर्वीचा. आता एक्सचेंजच्या पूर्वीचं किती होते इलेक्ट्रॉन? हो, 17. हे आहे इथे. का बरं? कारण त्याचा ॲटॉमिक नंबर क्लोरीनचा 17 म्हणून 17 इलेक्ट्रॉन होते. पण आता एक इलेक्ट्रॉन आलाय म्हणजे ह्याच्याकडे इलेक्ट्रॉनची संख्या झाली आता 18. हा हायड्रोजनचा आला नाही का, तो लाल कलरने दाखवलेला एक्स्ट्रा इलेक्ट्रॉन. पण मग आता ह्यामुळे हे सगळं बॅलेन्स बिघडून गेलं पहा, की ह्याच्याकडे 17 प्रोटॉन आणि 18 इलेक्ट्रॉन राहिले. म्हणजे हा जो हिशेब शून्य आला होता तो राहणार नाही शून्य. मग आता तो किती राहील? -1. म्हणजे असं ह्याच्याकडे, ह्या स्पेसिसकडे, आता ह्या आपण क्लोरीनची स्पेसिस म्हणून ह्याला आता सध्याच्याला, ह्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा झाला. ठीक आहे. आता ह्या हायड्रोजनचं काय झालं पाहू, की हायड्रोजनची ही माहिती एक्सचेंजच्या आधीची होती, हे इथे एक इलेक्ट्रॉन होता तेव्हाची. आता इलेक्ट्रॉन देऊन टाकला म्हणजे हे इथे एक इलेक्ट्रॉन आहे का? -1 चार्ज त्याच्याकडे नाही. मग आता ते काय राहील? 0. कारण एकच इलेक्ट्रॉन होता, एकुलता एक, ते देऊन टाकला. आता किती राहिले? मग हे हिशेब किती आला? तर +1. मग लक्षात घ्या की ऍटम कुणाला म्हणायचं? जी स्पेसिस इलेक्ट्रिकली न्यूट्रल आहे अँड विच कंटेन इक्वल नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स. पण आता ह्या स्पेसिस मध्ये, ह्या दोन्ही स्पेसिस मध्ये इलेक्ट्रॉनची प्रोटॉनची संख्या सारखी नाही. ह्याचा अर्थ ह्यांना आपण ऍटम म्हणू शकत नाही. मग ह्यांना काय नाव ठेवलं? तर ह्यांना आयॉन्स नाव ठेवलं. अशा स्पेसिस विच कंटेन no equal number of protons and electrons are termed as ions. अनइक्वल नंबर जर असतील प्रोटॉन्सचे आणि इलेक्ट्रॉन्सचे तर अशा स्पेसिसला आपण आयॉन्स म्हणतो. आणि जर इलेक्ट्रिकली न्यूट्रल स्पेसिस, प्रोटॉन इलेक्ट्रॉनची संख्या सारखी, तर त्यालाच आपण फक्त ॲटम म्हणतो. लक्षात घ्या. आता ह्या इथे हा जो क्लोरीनचा आयॉन आहे त्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन एक्स्ट्रा झाला, मग त्याला असं दाखवायचं. का बरं हे -1 दाखवलं? तर हे इथे हिशेब करून आपण पाहिलं की इथे एक -1 चार्ज झाला आणि म्हणून हे क्लोरीन आयॉन असा दाखवला. ठीक आहे. हायड्रोजनच्या बाबतीत काय झालं? त्यांनी एक इलेक्ट्रॉन गमावला होता म्हणून त्याच्या डोक्यावर +1 चार्ज झाला. मग आता ह्यावरून लक्षात ठेवा की जर गमावला तर पॉझिटिव्ह चार्ज आणि कमावला तर निगेटिव्ह चार्ज. थोडीशी जास्त माहिती पाहू. हा एक आयॉन नायट्रोजनचा, अबाबा 3 मायनस चार्जेस दिसायला लागले त्याच्यावर. ह्या नायट्रोजनचा ऍनायन. आता निगेटिव्ह चार्ज असेल तर ऍनायन, पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्याला कॅटायन म्हणायचं. मग हा नायट्रोजन ऍनायन आहे. ह्याला नाव आहे पहा, नायट्राइड आयॉन. ही नाव आपण हळूहळू शिकत शिकत आपल्याला प्रॅक्टिस होईल. ह्याला नायट्राइड आयॉन म्हणू. स्पेशल पार्ट करत बसायची गरज नाही. मग आता ह्याविषयी आपण एवढी माहिती लिहू की ह्याच्यावर चार्ज किती आहे? -3 दिसायला लागलाय आपल्याला. आता ॲटॉमिक नंबर किती आहे नायट्रोजनचा? तर तो खानदानी ॲटॉमिक नंबर माहितीच आहे आपल्याला. नायट्रोजनचा ॲटॉमिक नंबर 7. काय अर्थ होतो ॲटॉमिक नंबरचा? ॲटमच्या बाबतीत असा अर्थ होतो की जर तो ॲटम असेल तर जेवढे प्रोटॉन्स तेवढे इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे. ह्या चार्ज वरून, इथे जे ह्याच्या डोक्यावर चार्ज दाखवला, या चार्ज वरून आपल्याला लक्षात येते की ह्याच्याकडे गेन आहे की लॉस आहे. मग आता आपण शिकलो निगेटिव्ह चार्ज म्हणजे गेन,
म्हणजे ह्याला 3 इलेक्ट्रॉनचा गेन झालाय, फायदा झालाय आणि कमावलेत पहा 3 इलेक्ट्रॉन. आणि टोटल इलेक्ट्रॉन्स आता इथे लिहू आपण. ते कुठून आणायचे टोटल इलेक्ट्रॉन्स? तर ॲटॉमिक नंबर 7 म्हणजे हे एक्सचेंज होण्याच्या पूर्वी इथं काहीच नव्हतं तेव्हा ॲटॉमिक नंबर जेवढा असतो तेवढेच इलेक्ट्रॉन, म्हणजे ह्याच्याकडे नायट्रोजनकडे सुरुवातीला ओरिजिनल आपण त्याला खानदानी म्हणू 7 इलेक्ट्रॉन्स होते. आता ह्या इथे 3 इलेक्ट्रॉनची भर पडली आणि म्हणून 7 आणि 3 10 इलेक्ट्रॉन झाले. आता ह्या नायट्राइड आयॉनकडे एकूण 10 इलेक्ट्रॉन असतील पहा. हा सल्फरचा ऍनायन, निगेटिव्ह चार्ज आहे म्हणून ऍनायन, ह्याला सल्फाइड आयॉन असं नाव आहे. आता ह्याच्याविषयी माहिती लिहू आपण. तुम्ही व्हिडिओ पॉज करून प्रयत्न करा. मग ह्या इथे निगेटिव्ह 2 चार्जेस आहेत. ॲटॉमिक नंबर 16 सल्फरचा. टेबल पाठ केला आता तुम्ही 30 पर्यंत. गेन आहे की लॉस आहे? निगेटिव्ह चार्ज आहे म्हणजे गेन आहे 2 इलेक्ट्रॉनचा. आता टोटल इलेक्ट्रॉन किती? तर पूर्वीचेच ॲटमकडे असलेले इलेक्ट्रॉन 16 आणि हे 2 इलेक्ट्रॉन आले आणि म्हणून टोटल इलेक्ट्रॉन झाले 18. हे सुद्धा तुम्ही आणि ही माहिती आता लिहा. व्हिडिओ पॉज करून तुम्ही ही माहिती लिहित आहात स्वतःची आणि त्यानंतर आपण टॅली करू. हे चार्ज +3 ॲटॉमिक नंबर 13. आता लॉस आहे की गेन आहे? तर प्लस चार्ज किंवा पॉझिटिव्ह चार्ज आला तर हे लॉस आहे. आणि 10 इलेक्ट्रॉन होते. ॲटॉमिक नंबर वरून आपल्याला कळालं की त्याच्याकडे पूर्वीचे 13 इलेक्ट्रॉन होते. 13 इलेक्ट्रॉन होते. 13 इलेक्ट्रॉन मधून 3 इलेक्ट्रॉन निघून गेले. आता 10 राहिले. चला पुन्हा व्हिडिओ पॉज. ही माहिती लिहा. +1 चार्ज आहे. ॲटॉमिक नंबर पोटॅशियमचा 19. गेन आहे की लॉस आहे? तर लॉस आहे, कारण पॉझिटिव्ह चार्ज आला आहे त्या स्पेसिसवर. टोटल इलेक्ट्रॉन 18. कसे काढले आपण हे? की हे इथे 19 इलेक्ट्रॉन होते पूर्वीचे. त्या 19 इलेक्ट्रॉन मधून हा एका इलेक्ट्रॉनचा लॉस झाला आणि एवढे आले. सहज आता अभ्यास. आपण ह्या काही स्पेसिस लिहिल्या, ह्यांचे ॲटॉमिक नंबर लिहूया. आता ह्या इथे विशेष पहा, ह्या इथे निऑनचा ॲटम दाखवायची ही वेगळीच पद्धत. याच्या डोक्यावर 0 लिहिले म्हणजे ह्याने इलेक्ट्रॉन दिला नाही, घेतला नाही, याच्या डोक्यावर काही चार्ज नाही, म्हणजे हे स्पेसिस न्यूट्रल आहे, म्हणजे हा ॲटम आहे निऑनचा. कधी कधी असेही दाखवतात, कन्फ्यूज व्हायचं नाही. हे निऑनचा ॲटम झाला. बर, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स काढायचे म्हणे. बर, कसे काढायचे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स? ह्याचा ॲटॉमिक नंबर 8 आहे ऑक्सिजनचा आणि हे -2 दाखवते की ह्याच्याकडे 2 इलेक्ट्रॉन आलेत, गेन झालाय, मिळवलेत त्यांनी, म्हणजे पूर्वीचे 8 आणि आता मिळवलेले 2. बर, निऑनकडे पाहू. निऑनकडे हे इथे डोक्यावर 0 आहे, म्हणजे ह्याने काहीच कार्य केलेलं नाही, म्हणजे कुणाला इलेक्ट्रॉन दिला नाही, कुणाचा इलेक्ट्रॉन घेतला नाही आणि म्हणून 10 + 0. ठीक आहे. सोडियमकडे ह्याचा ॲटॉमिक नंबर 11 होता, मग ह्याने एक इलेक्ट्रॉन गमावला आणि मग हे असं 11तून 1 इलेक्ट्रॉन गमावला. आता आपण नेट इलेक्ट्रॉन किती राहिले प्रत्येकाकडे लिहू. ह्याच्याकडे 8 + 2 10 + 0 11. पहा बरं, काहीतरी गंमतच झाली किंवा अजून एक, की या तिन्ही स्पेसिस कडे पहा कशा स्पेसिस आहेत, वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या. एक न्यूट्रल स्पेसिस आहे, एक पॉझिटिव्हली चार्ज स्पेसिस कॅटायन आहे, एक ऍनायन आहे. पण ह्या तिन्ही स्पेसिस कडे इलेक्ट्रॉनची संख्या मात्र सारखीच आहे हो. गंमतच झाली. मग अशा स्पेसिस की ज्यांच्याकडे इलेक्ट्रॉनची संख्या सारखी, सारख्यासाठी आयसो शब्द तेव्हापासून आपण पाहायला लागलो. इलेक्ट्रॉनची संख्या सारखी तर त्याला आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस म्हणायचं. आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिसचं आता एक फार छान एक्झाम्पल शिकूया आपण, की ह्या 3 स्पेसिस पहा. हायड्रोजन, हेलियमचा आयन आणि लिथियमचा आयन. आता इथे व्यवस्थित लक्ष देऊन पाहिलं तर आपल्याला समजेल की हा हायड्रोजनचा ॲटम आहे. हा हायड्रोजनचा ॲटम म्हणजे ह्याने इलेक्ट्रॉन दिला नाही, घेतला नाही. आणि हे 2 जे स्पेसिस आहेत हे हायड्रोजनचे, हे हेलियमचे आणि लिथियमचे आयन्स आहेत, म्हणजे ह्यांच्याकडे इलेक्ट्रॉन एक्सचेंज झालंय. आता हे चार्जेस पाहून आपण सांगू शकतो की इलेक्ट्रॉन्स ह्यांनी देऊन टाकलेत म्हणून. चला ॲटॉमिक नंबर लिहू. हायड्रोजनचा 1 आहे माहित आहे आपल्याला, हेलियमचा 2 आणि लिथियमचा 3.
ह्यांच्याकडे असलेले इलेक्ट्रॉनची संख्या. आता हे इथे ह्यांनी देवाणघेवाण केलेली नाही म्हणून ह्याच्या डोक्यावर काहीही चार्ज आला नाही, म्हणजे ह्यांनी 0 इलेक्ट्रॉन दिले घेतले, हे त्याच्याकडे ॲटॉमिक नंबर नुसार ओरिजिनली असलेले इलेक्ट्रॉन्स, आणि मग हे 1+0 यासाठी लिहिलं आपण. हेलियम साठी आता हेलियमकडे ओरिजिनली 2 इलेक्ट्रॉन होते, मग देवाणघेवाण झाली तर हा हेलियमचा आयॉन तयार झाला तेव्हा त्याने 1 इलेक्ट्रॉन देऊन टाकला, म्हणजे आता त्याच्याकडे 2-1 इलेक्ट्रॉन आहेत. लिथियमकडे पहा की ओरिजिनल 3 इलेक्ट्रॉन होते ॲटॉमिक नंबर नुसार ॲटमकडे, पण आता हा ॲटम नाही तर हा आयॉन आहे. आयॉनकडे 2+ चार्ज आहेत, म्हणजे ह्यानी 2 इलेक्ट्रॉन दिले, म्हणजे ह्यानी 2 इलेक्ट्रॉन गमावले 3 मधून. मग आता पहा ह्याचा हिशेब करूया आपण की किती इलेक्ट्रॉन आले ते. अरे वा, पहा सर्वांकडे 1-1 इलेक्ट्रॉन आला, म्हणजे सारखी इलेक्ट्रॉनची संख्या आली, म्हणून ह्यांना आपण आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस म्हणायचं, म्हणजे ज्याच्याकडे सारखी इलेक्ट्रॉनची संख्या आहे. आणि हे एक्झाम्पल ह्यासाठी महत्वाचं आहे की फिजिक्स मध्ये आणि केमिस्ट्री मध्ये ह्यांचा रेफरन्स आपल्याला पुन्हा एकदा येईल. बऱ्याच वेळा ह्याचं काम पडते की हे आयसो इलेक्ट्रॉनिक तर आहेतच, पण असे गमतीशीर आयसो इलेक्ट्रॉनिक आहेत की त्यांच्याकडे एकच इलेक्ट्रॉन आहे, म्हणून आपल्याला बऱ्याच वेळा काम पडते ह्यांना सिंगल इलेक्ट्रॉन स्पेसिस म्हणायचं, म्हणजे असे ॲटम्स किंवा आयॉन्स की ज्यांच्याकडे फक्त आणि फक्त एकच इलेक्ट्रॉन आहे, असे हे स्पेसिस आहेत. आणि ह्यांचं वेगळं महत्व आहे, जेव्हा संदर्भ येईल तेव्हा आपण ते शिकू, आणि फिजिक्स मध्ये सुद्धा तुम्ही शिकाल. अशा तऱ्हेनं आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस आणि आयसोटोप्स यावर तुम्ही जास्त भर द्यायचा आहे, व्यवस्थित लक्षात ठेवायचं. याबद्दल तुम्हाला सर्व माहिती आली पाहिजे. MCQ एक्झाम या सर्व व्हिडिओतील शिकलेल्या बाबीवर आधारित असेल. परीक्षा देणं फार आवश्यक आहे. पहा.